प्राचीन मराठी साहित्याच्या प्रांगणात जो भक्तिकाव्याचा बहर आला, त्यामध्ये आपल्या भावभक्तीच्या सुगंधाने आजही साहित्य रसिकांचे, वाङ्मयीन अभ्यासकांचे आणि संशोधकांचे मन आपल्याकडे आकर्षून घेणारी कविता म्हणजे संत कविता होय. आणि या संत कवितेतील बकुळीच्या फुलासारखी साधी, सोज्वळ, मंद सुगंधाने विनटलेली अशी चोखामेळ्यांची कविता संतमेळ्याच्या कवितेत अभ्यासकांचे आकर्षण ठरते. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भक्तिकाव्यात स्वतःला समरसून आपल्या मनाचे पडसाद आपल्या अभंग काव्यातून व्यक्त करणाऱ्या संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, सावतामाळी इत्यादी संतांमध्ये मानाचे स्थान मिळवणारे संत कवी म्हणजे संत चोखामेळा होय. चोखोबांनी आपल्या उत्स्फूर्त आणि साध्या सरळ शब्दातून आपली ईश्वरावरील निष्ठा, भक्ती, विठ्ठलावरील गहिरे प्रेम याचबरोबर स्वतःच्या हीन जातीची व्यथा अतिशय परिणामकारक रीतीने मांडली आहे. अशा ह्या थोर संताची जन्मकाळाची निश्चित माहिती मिळत नाही. त्यांच्या अभंगात संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि ज्ञानेश्वरादी भावंडांचे उल्लेख असल्यामुळे ते ज्ञानेश्वर नामदेव समकालीन होते हे निश्चितपणे सांगता येते. मंगळवेढे हे चोखोबांचे गाव. त्यांच्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा होती. चोखोबांचे सारे कुटुंबच विठ्ठल भक्तीत रंगलेले दिसते. त्यांची बायको सोयरा, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि तिचा नवरा बंका यांनीही आपल्या अभंग रचनेने स्वतःचे योगदान आपापल्या परीने दिलेले आहे. संसारातील तापत्रयाला कंटाळलेल्या चोखोबांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, मात्र त्यांना कुठेही समाधान मिळाले नाही. पंढरीत आल्यावरच त्यांना मनःशांती मिळाली. आपल्या ह्या अवस्थेचे वर्णन चोखोबा असे करतात. बहुत हिंडलो देशदेशांतरा, परी मन नाही स्थिर झाले कोठे. अशा मनस्थितीत पंढरपुरात आल्यावर मात्र त्यांच्या मनाने दिलेली ग्वाही या शब्दात ते मांडतात. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, हरिकीर्तनाची दाटी तेथे चोखा घाली मिठी. पंढरपुरातील नामदेवाच्या कीर्तनामुळे ते हरिनामाशी एकरूप झाले. मनाच्या अशा अवस्थेत चोखोबा संत समागमी लागले. त्यातच त्यांना गोडी वाटू लागली. चोखा जाई लोटांगणी, घेत पायवणी संताचे, अशा शब्दात आपल्या या वेडाचे वर्णन त्यांनी केले आहे. आणि यातूनच पंढरीची वारी जी सुरू झाली ती अगदी शेवटपर्यंत. चोखा या शब्दातच निर्मळपण सामावले आहे आणि त्याप्रमाणे अर्थाला साजेसाच चोखा निर्मळ मनाचा होता. त्याच्या निर्मळपणाची ग्वाही त्याचा मेहुणा बंका याने आपल्या अभंगातून अशी दिलेली आहे. तो म्हणतो, चोखा चोखट निर्मळ, तया अंगी नाही मळ. अशा निर्मळ मनाच्या चोखोबाला मात्र सामाजिक वागणुकीने व्यथित केले. आपण हीन जातीत जन्माला आलो याचे कारण आपण गेल्या जन्मात कृष्णनिंदा केली होती आणि त्या पापाचे फळ म्हणून हीन झालो अशी स्वतःच्या मनाची समजूत करतानाच घरातील 18 विश्वे दारिद्र्य आणि सामाजिक अवहेलना त्याच्या अभंगातून व्यक्त होताना दिसते. म्हणूनच तो म्हणतो, हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्यारीती. या शब्दातून आपल्या हीन जातीमुळे विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्याला मुकावे लागले याची खंत तो व्यक्त करतो. मात्र हे सामाजिक वास्तव मांडताना त्याच्या शब्दात कुठेही विखार नाही, विद्रोह नाही. म्हणूनच चोखा आपल्या विद्रोहाने नव्हे तर आपल्या भक्तिकर्माने संतपदाला पोहोचलेला आहे असे ठामपणे म्हणता येते. आपल्यावर आलेल्या कठीण प्रसंगी देवाने आपल्याला तारावे म्हणून तो देवाला शरण गेला आणि म्हणू लागला, धाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिती, ऐसा काही अपराध. अशा आर्ततेने तो विठुरायाचा धावा करतो. कारण
या अवस्थेतून विठ्ठलच आपल्याला बाहेर काढेल याबद्दल त्याच्या मनात तिळभरही शंका नाही. आपली अवस्था व्यक्त करताना अतिशय समर्पक दृष्टांत त्याने योजलेले आहेत. उदाहरण, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. तसं पाहायला गेलं तर मूलतः सर्वच संत काव्याचा एक ठळक विशेष म्हणजे संतांचे जीवनच त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबित झालेले आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशीच त्या काव्याची अवस्था असल्याने त्यांच्या जीवनापासून ते काव्य वेगळे करताच येत नाही. चोखामेळाही याला अपवाद नाहीत. त्यांच्या अभंगातून त्यांचे वास्तव जीवन स्पष्ट होते. त्यांच्या नावावरचे एकूण 192 अभंग अधिक पुरवणीचे 157 अभंग मिळून सकल संतगाथेत चोखोबांच्या नावावर 349 अभंग आहेत आणि विवेकदर्पण नावाचे एक आध्यात्मिक विवेचनाचे प्रकरणही त्यांच्या नावावर सापडते. पंढरीच्या वाटेवरचा हा वाटसरू विठ्ठल भक्तीत रममाण होऊन गेला असता इसवी सन 1338 मध्ये मंगळवेढ्याच्या गावकुसाचे बांधकाम सुरू असताना त्या बांधकामावर काम करणाऱ्या चोखोबांचे अपघाती निधन झाल्याची नोंद सापडते. चोखोबांच्या एकूणच भक्तिमय कारुण्यमय काव्यप्रवासाचा उल्लेख एका ब्रिटिश अभ्यासकाने नेमक्या शब्दात केला आहे. डॉक्टर एलिनॉर झेलियट असे त्या अभ्यासकाचे नाव असून त्यांच्या मते चोखामेळ्याचे कवित्व म्हणजे एट टाइम्स ही वॉज एक्सेप्टिंग, एट टाइम्स रिबेलियस असे आहे. डॉक्टर झेलियट यांच्याप्रमाणेच एका फ्रेंच विदुषीनेही चोखामेळ्यांच्या काव्याचा अभ्यास केला. डॉक्टर वोदविल असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या काव्यात सनातन जातीयता आणि वैष्णव भक्ती यांच्यातील झगडा कसा प्रतिबिंबित झाला आहे हे सांगताना त्या म्हणतात, इट इज कॅरेक्टरिस्टिक दॅट in the legend relative to the encounter between Vitthala and Chokhamela, it is always the god who takes the initiative. Chokhamela knows his place and makes no attempt at breaking the rules set by his masters. It is Vitthala who plays tricks on the temple Brahmins. डॉक्टर वोदविल यांचे हे उद्गार म्हणजे चोखोबांच्या कवित्वशक्तीच्या गौरवाचा, श्रेष्ठत्वाचा महत्वाचा दाखला आहे. सामाजिक अवहेलनेचे दुःख चोखोबापुरतेच मर्यादित नव्हते, तर ते त्या संपूर्ण समाजाचे दुःख होते. या दुःखावरचा उपाय ज्ञानदेव नामदेवांनी उपदेशिला आणि तो चोखामेळ्यासारख्यानी स्वीकारला. एवढेच नव्हे तर त्याची प्रचितीही घेतली. म्हणूनच त्यांच्या हातून विद्रोहाचे, कलहाचे काव्य रचले गेले नाही, तर समन्वयाचे, भक्तिप्रेमाचे काव्य चोखोबा आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांनी रचले. त्यात अंतरीचा उमाळा आहे. सामाजिक कटुतेऐवजी प्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. आपल्या अभंगातून सामाजिक उपेक्षेची वेदना व्यक्त करणारे चोखोबा हे मराठीतील पहिले कवी होत. मात्र ही वेदना सर्वातीतपणे व्यक्त होते. म्हणूनच कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, दोहीच्या वेगळा विठू माझा अशी विठ्ठलाची आध्यात्मिक एकरूपता ते गाठू शकतात. स्वतःच्या हीन जातीची, व्यावसायिक चाकरीची आणि भाषेच्या अशुद्धतेची जाणीवही असल्याने स्वतःच्या रचनेसंबंधी वाणी नाही शुद्ध, धड नये वचन असे म्हटले आहे. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम एका अनंत भट नावाच्या व्युत्पन्न ब्राह्मणाने केल्याने त्यावर भाषेचे संस्कार आपोआपच झाले. अभंगात मुळातील व्याकुळता आणि भावनेची शुद्धता असल्यामुळे कोणतीही सांस्कृतिक परंपरा पाठीशी नसतानाही प्रांजळ मनाने केलेली ही काव्यनिर्मिती उत्कटतेला पोहोचली, हेच सत्य चोखोबांच्या अभंगांनी दाखवून दिले आहे.